नमस्कार. आता याआधी आपण एमआरसीचे कोणते कोणते लेक्चर्स अपलोड केलेत? तर पहिलं लेक्चर आपण अपलोड केलं होतं इंटरलिंकेजेसचं. दुसरं लेक्चर आपण अपलोड केलं होतं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ एमआरसी. तिसरं लेक्चर होतं एक एमआरसीची आउटलाईन काय असेल, त्यातले प्रोव्हिजन किंवा चॅप्टरायझेशन म्हणूयात. त्यानंतर सेक्शन 1 to 5 बघितले आणि आता आपण बघूयात की 1 to 5 नंतर जो सेक्शन 6 येतो, तर इंटरलिंकेजेसमध्ये आपण सेक्शन 6 बरोबर सेक्शन 24 आणि सेक्शन 55 सुद्धा बघितला होता. मग सेक्शन 6 सोबत जर 24 आणि 55 येतो तर एकाच पॅचमध्ये आपण कव्हर करायचा प्रयत्न करू आणि त्या ॲस्पेक्ट्सवरती एमपीएससीने किंवा JMFCने कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत तर तेही आपण डिस्कस करायचा प्रयत्न करूयात. तर सेक्शन 6 चालू करू. सेक्शन 6 रेड विथ सेक्शन 24, रेड विथ सेक्शन 55. तर सेक्शन 6. Section 6. Section 6. Provisions with regard to standard rent not to apply certain premises. Provisions with regard to certain provisions regard to standard rent. Standard rent not to apply to certain premises. आता ज्यावेळेस आपण सेक्शन बघतो त्यावेळेस मी पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलं की त्यासोबत असणारे प्रोव्हिजो किंवा त्याचं एक्सप्लेनेशन असेल तर ते सुद्धा आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. कारण की प्रोव्हिजो किंवा एक्सप्लेनेशन आपण जर वाचलं नाही तर ते सेक्शन पूर्णपणे वाचलं गेलं आहे असा त्याचा अर्थ होणार नाही. त्यामुळे एक्सप्लेनेशन आणि प्रोव्हिजोवरती सुद्धा JMFCने प्रश्न विचारलेत. तर त्या एक्सप्लेनेशन्समध्ये प्रिमायसेस कोणत्या प्रिमायसेसला सेक्शन 6 ॲप्लिकेबल होणार नाही ते दिले, ते आपण बघूयात. तर त्याआधी सेक्शन 6ची वर्डिंग काय ते बघूयात, की थोडीशी निगेटिव्ह वर्डिंग आहे, त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय ते आपण समजून घेऊ. द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू स्टँडर्ड रेंट. The provisions relating to standard rent and permitted increases shall not apply. And permitted increases shall not apply. आता कोणत्या प्रिमायसेसला अप्लाय होत नाही तर प्रिमायसेस वेअर नॉट लेट ऑर गिव्हन लायसन्स. प्रिमायसेस वेअर नॉट लेट ऑर गिव्ह ऑन license for the continuous period of 1 year. For the continuous period of 1 year. Continuous period of 1 year ला बॉक्स करा. म्हणजे थोडक्यात कसं, आता स्टँडर्ड रेंट नेमकं काय किंवा परमिटेड इन्क्रीजेस नेमकं काय तर ते आपण डेफिनेशन क्लॉजमध्ये बघूयात. की स्टँडर्ड रेंट म्हणजे काय, की कोर्टाने फिक्स करून दिलेलं रेंट. आणि परमिटेड इन्क्रीजेस म्हणजे काय, की ह्या ॲक्टनुसार काही सेक्शनने सांगितलं की अशा पद्धतीने लँडलॉर्डने परमिटेड इन्क्रीजेस म्हणजे त्या इन्क्रीजेसला परमिशन द्यायला काय हरकत नाही, की ते इन्क्रीजेस हे रेंटमध्ये कन्सिडर नाही करायचे. तर ते आपण डेफिनेशन बघताना तर बघूयातच ऑब्व्हियसली स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेस म्हणजे थोडक्यात रेंटच. ठीक आहे. तर प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीजेस शाल नॉट अप्लाय. आता स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेसच्या प्रोव्हिजन्स तेव्हा लागणार नाहीत. कधी लागणार नाहीत, जर ते प्रिमायसेस कंटिन्युअस पिरियड फॉर 1 इयरसाठी लेट किंवा गिव्हन ऑन लायसन्स दिलेले नसतील. म्हणजे थोडक्यात कसं, की लँडलॉर्डला कळालं की सेक्शन 6चा आधार घेऊन तो कशा पद्धतीने एमआरसीएचा उपयोग करू शकतो आपला मनमर्जी कारभार चालवण्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय, की
1 वर्षाच्या वरती समजा ते प्रिमायसेस लेट केलं किंवा लायसन्स वरती दिलं तर मग MRCA ॲप्लिकेबल होणार आहे. जर 1 वर्षाच्या वरती जर ते लेट किंवा गिव्हन लायसन्स केलं तर MRCA ॲप्लिकेबल होणार आहे. म्हणून ते काय करायला लागले, लँडलॉर्ड्स 11 महिन्याचा करार करायला लागले. 11 महिने म्हणजे 1 वर्ष पूर्ण होत नाही. आता 11 महिन्याचा करार केल्यानंतर स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेस म्हणजेच थोडक्यात MRCA हा ॲप्लिकेबल होत नाही. म्हणून लँडलॉर्ड्स त्यांच्या हिशोबाने रेंट वाढवू शकतात. त्याच्यावरती कर काय असेल ते, म्हणजे समजा स्टँडर्ड रेंट त्या स्पेसिफिक एरियामध्ये 2,000 रुपये असेल तर त्या 11 महिन्याचा करार करून एक बॅकडोर एंट्री घेतात. कशा पद्धतीने की आम्हाला MRCA ॲप्लिकेबल होत नाही आणि त्यामुळे आम्ही 2,000चे 4,000 सुद्धा घेऊ शकतो. आता सेक्शन 6चा आधार घेऊन ते अशा पद्धतीने 11 महिन्याचा करार करतात. तेवढं बेसिक आहे. जर प्रिमायसेस फॉर द कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 इयरसाठी जर लेट केले नाहीत तर MRCA ॲप्लिकेबल होणार नाही किंवा स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेसचे प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल होणार नाहीत. आता सेक्शन 6 बघत असताना त्याचा प्रोव्हिजो एक दिलेला आहे. तो प्रोव्हिजो सुद्धा आपण लिहूयात की प्रोव्हाइडेड दॅट नथिंग इन दिस सेक्शन शॅल अप्लाय टू, म्हणजे या सेक्शनमध्ये दिलेलं आहे ते ॲप्लिकेबल होणार नाही. कोणत्या प्रिमायसेससाठी, तर ते प्रिमायसेस 3 प्रिमायसेस आहेत ते आपण घेऊयात. provided that आता प्रोव्हाइडेड दॅट मध्ये काय दिले, नथिंग इन दिस सेक्शन shall apply to, nothing in this section shall apply to. कोणत्या कोणत्या प्रिमायसेसला सेक्शन ॲप्लिकेबल होणार नाही, तर फर्स्ट वन इज, पहिल्या क्लॉजमध्ये दिले सेक्शन 20 आणि 21 मध्ये दिलेले प्रिमायसेस. आता ज्यावेळेस आपण सेक्शन 16 बघणार त्याच्यामधलं सेक्शन 16(1)I आणि सेक्शन 16(1)J त्यासोबत आपण सेक्शन 20 आणि 21 वाचतो. म्हणजे थोडक्यात काय की रेझिंग ऑफ फ्लोर किंवा प्रिमायसेस इन न्यू बिल्डिंग. आता प्रिमायसेस इन न्यू बिल्डिंग किंवा रेझिंग ऑफ फ्लोर ज्यावेळेस होतंय त्यावेळेसचे ते जे प्रिमायसेस असतील त्या प्रिमायसेसला सेक्शन 6 ॲप्लिकेबल होणार नाही. त्यामुळे तिथे लिहून घेऊयात आपण की प्रिमायसेस रिफर टू इन सेक्शन 20 अँड 21. प्रिमायसेस referred to in section 20 and 21, that is premises in new building. आणि दुसरं म्हणजे म्हाडाची स्कीम, म्हाडा ऐकला असेल तुम्ही, म्हाडा. तर ते म्हाडाचे जे प्रिमायसेस आहेत त्या म्हाडाच्या प्रिमायसेसला सुद्धा सेक्शन 6 ॲप्लिकेबल होणार नाही. आता म्हाडाचं फुल फॉर्म काय आहे, तर महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्यावं इथं कंसामध्ये, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सेक्शन 6 आहे की कंटिन्युअस पिरियड 1 इयरसाठी समजा ते प्रिमायसेस लेट केले नाहीत तर आपलं स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेसच्या ज्या काही सेक्शन्स आहेत MRCA मधले ते लागणार नाहीत. आता पुढचं बघूयात आपण सेक्शन 24. सगळे प्रोव्हिजो आणि एक्सप्लेनेशन व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण सेक्शन 24. लँडलॉर्ड इंटायटल टू रिकवर पोझेशन. सेक्शन 24. लँडलॉर्ड इंटायटल टू रिकवर
possession. Landlord entitled to recover possession of premises given on license. Of premises given on license. Given on license on expiry. म्हणजे थोडक्यात सेक्शन 6चा आधार घेऊन लँडलॉर्डने 11 महिन्याचा करार केला आणि रेसिडेन्शियल पर्पजसाठी अशा पद्धतीने प्रिमायसेस लेट करून टाकले किंवा लायसन्सवरती देऊन टाकले. आता तो लायसन्स पिरियड संपल्यानंतर लँडलॉर्डचा एक राईट आहे आणि दुसरं म्हणजे जो लायसन्सी आहे किंवा तिथे जो असणारा राहणारा टेनंट आहे त्याच्यावरचं ऑब्लिगेशन आहे. तर सेक्शन 24 क्लॉज 1 मध्ये लँडलॉर्डचा राईट सांगितलंय आणि सेक्शन 24 क्लॉज 2 मध्ये लायसन्सीचं ऑब्लिगेशन सांगितलंय. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण घेऊयात सेक्शन 24 क्लॉज 1. सेक्शन 24 क्लॉज 1 काय आहे? राईट ऑफ लँडलॉर्ड. राईट ऑफ लँडलॉर्ड. licensee in possession or occupation of premises. त्याचं वर्डिंग घ्या. licensee. Licensee in possession or occupation of premises. In possession or occupation of premises. Given to him on license. Given to him. Given to him on license. कशासाठी? For residence. For residence. R स्मॉल पाहिजे, समजून घ्या. ठीक आहे, फॉर रेसिडेन्सला बॉक्स करा. ठीक आहे, फॉर रेसिडेन्स शाल डिलिव्हर पोझेशन ऑफ सच प्रिमायसेस. शाल डिलिव्हर पोझेशन ऑफ सच प्रिमायसेस. ऑफ सच प्रिमायसेस to the landlord on expiry of the. To the landlord on expiry of the license period. ठीक आहे, आता हा 24 जो येतो ना तो स्पेशल प्रोव्हिजन्स मध्ये येतो, म्हणजे सेक्शन 23 आणि 24. तर स्पेशल प्रोव्हिजन मध्ये काय विषय ना की ज्युरिस्डिक्शन जे काय आहे ते कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जातं. इथे लक्षात ठेवा एवढं की सेक्शन 23 आणि 24चं ज्युरिस्डिक्शन कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जातं. म्हणजे थोडक्यात कसं, मी इथे बॉक्स का करायला सांगितला, कारण की रेसिडेन्शियल पर्पजसाठी जर ते लेट किंवा गिव्हन ऑन लायसन्स दिलेला असेल तर मग ते कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ज्युरिस्डिक्शन जाणार. पण तेच जर कमर्शियल पर्पजसाठी दिलेलं असेल तर मग ते जाणार ऑर्डिनरी कोर्टाकडे. ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचं ना की समजा याने पोझिशन दिलं नाही तर मग लँडलॉर्डने कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ऍप्लिकेशन करायचं. असं घ्या, इथे पहिला पॉइंट. हा पहिला पॉइंट सब पॉइंट म्हणजे सेक्शन 24 क्लॉज 1. तो ऍक्च्युअली इथं सब पॉइंट्स नाही आहेत, पण आपण आपल्या हिशोबाने ते थोडंसं रिअरेंज करायचा प्रयत्न करूयात. पहिला पॉइंट की जेणेकरून आपल्यालाच वाचायला सोपं पडेल. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल बेअर ऍक्टची वर्डिंग बघाल तेव्हा ते तुम्हाला कळेल. इथे दुसरा पॉइंट घेऊ. समजा लायसन्सीने ते पोझिशन डिलिव्हर केलं नाही ऑन द फेल्युअर ऑफ लायसन्सी. ऑन द फेल्युअर ऑफ licensee to
deliver the possession to the landlord, then landlord can make an application to the competent authority. ठीक आहे, कोणाकडे ऍप्लिकेशन करायचं तर कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे. त्यानंतर कॉम्पिटंट ऑथॉरिटी काय करणार, समजा याने ऍप्लिकेशन केलं आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये मेरिट आहे असं समजलं तर मग कॉम्पिटंट ऑथॉरिटी can pass the order of eviction. कोणाचं, ऑफ लायसन्सी, समजून घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सेक्शन 24 क्लॉज 1 झालेला आहे. आता सेक्शन 24 क्लॉज 2 बघू. आता राईट ऑफ लँडलॉर्ड हे सुद्धा बेअर ऍक्ट मध्ये दिलेलं नाहीये, पण हे आपल्या समजुतीसाठी आपण ते एक वर्डिंग दिलंय. सेक्शन 24 क्लॉज 2 काय, ऑब्लिगेशन ऑफ लायसन्सिंग. लायसन्सी थोडक्यात लक्षात घ्या, टेनंट लक्षात घ्या. लायसन्सॉर म्हणजे जो ऑथॉरिटी देतो की तू राहा बाबा, म्हणजे कोण असतो, लँडलॉर्ड. आणि लायसन्सी ज्याला ऑथॉरिटी दिली जाते तो म्हणजे कोण, टेनंट. ठीक आहे, कन्फ्यूज नका होऊ, लायसन्सॉर काय, लायसन्सी काय, चिल मध्ये कारभार आहे. आता समजा लायसन्सीने पोझिशन डिलिव्हर केलं नाही तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय किंवा त्याचं ऑब्लिगेशन तिथे काय येतं ते सेक्शन 24 क्लॉज 2 मध्ये सांगितलंय. ठीक आहे, एनी लायसन्सी, त्याच्यामध्ये घ्या एनी लायसन्सी does not deliver the possession on the expiry of license period ठीक है, and continues to be in possession of the licensed premises and continues to be in possession of the licensed premises. तर मग काय होईल, समजा त्याला लायसन्स दिलेले प्रिमायसेस वरती त्याचं लायसन्स संपलेलं आहे तरी पण तो काय लँडलॉर्डला पोझिशन देत नाहीये आणि त्या पोझिशनच्या कंटिन्युएशन मध्ये आहे. आता समजा त्या पोझिशनच्या कंटिन्युएशन मध्ये असताना लँडलॉर्डने कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ज्यावेळेस ऍप्लिकेशन केलं आणि त्या ऍप्लिकेशन वरती कोर्टाची ऑर्डर आली किंवा कोर्टाचं जजमेंट आलं की तिथून टेनंट किंवा तो जो लायसन्स आहे त्याने ती जागा इविक्ट करायला काही हरकत नाही. आता ती जागा इविक्ट करायला काही हरकत नाही म्हटल्यावरती समजा फॉर एक्झाम्पल जानेवारी 2023 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत रेंट ॲग्रीमेंटची डेट आहे, रेंट ॲग्रीमेंट आहे आणि नोव्हेंबर 2023 पासून पण पुढे टेनंट जो आहे तो पोझिशन मध्ये आहे.
लँडलॉर्ड म्हणतोय तू पोझिशन खाली कर, हा पोझिशन मध्येच आहे. लँडलॉर्डने केलं ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन वरती आली ऑर्डर. समजा ऑर्डर आली मे 2024, तर हा जो पिरियड आहे नोव्हेंबर 2023ला पूर्ण झालाय. म्हणजे थोडक्यात किती, डिसेंबर 2023 ते मे 2024. आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, इथं काही संबंध नाही बरं का, मी जस्ट थोडंसं इंटरलिंक करतोय की आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये ना टेनंट ॲट सफरन्स बघतो. टेनंट ॲट सफरन्स म्हणजे काय, विदाउट द कन्सेंट ऑफ लँडलॉर्ड किंवा विदाउट द कन्सेंट ऑफ दॅट लेसॉर, ज्यावेळेस लेसी त्या पोझिशनमध्ये असतो त्यावर त्याला आपण म्हणतो टेनंट ॲट सफरन्स. म्हणजे थोडक्यात ती टेनन्सी संपल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस तो त्या पोझिशनमध्ये असतो त्याला म्हणतात टेनंट ॲट सफरन्स. मग त्या टेनंट हा इथला जो लायसन्स आहे ना तो टेनंट ॲट सफरन्स आहे. कोणत्या कालावधीसाठी, डिसेंबर 2023 ते मे 2024. म्हणजे किती महिने झाले, 6 महिने झाले. तर ह्या 6 महिन्याचं जे रेंट आहे तर ते रेंटच्या डबल त्याने कोणाला पे करायचे, लँडलॉर्डला पे करायचे, जर कोर्टाची डिक्री आली इव्हिक्शन ऑफ टेनंटची तर. ठीक आहे, एवढंच आहे. तर आता पुढचं लिहून घ्यायच्या आधी आपण काय लिहिणार आहेत याचा थोडासा तुम्हाला सारांश सांगितला. आता आपण ते लिहून घेऊयात. Continues to be possession of the licensed premises till he is dispossessed by the competent authority. Till he is dispossessed by the competent authority. Dispossessed by the competent authority. Then licensee shall be liable to pay damages. Then काय, licensee shall pay damages double the rate of license fee. Double the rate of license fee. Double the rate of license fee. And double the rate of license fee ला अंडरलाईन करा. त्याला काय करायच्यात, डॅमेजेस द्यायच्यात. थोडक्यात टेनंट ॲट सफरन्स झाला ना तो, डॅमेजेस म्हणजे डॅमेजेस, काही विषय नाही. ठीक आहे. त्यानंतर एक सेक्शन 24चा क्लॉज 3 सांगतो, तो आपण क्लॉज 3 बघूयात. ठीक आहे, समजलं असेलच तुम्हाला, नसेल समजलं तर परत एकदा पाठी जाऊन व्हिडिओ बघून घ्या. डोकं शांत ठेवा, फुल फोकसने, फुल कॉन्सन्ट्रेशनने. काय अवघड नाहीये, लँग्वेज कठीण असल्यामुळे आपल्याला ते अवघड वाटू शकतं. डोकं शांत ठेवून वाचलं तर काही अवघड नाही. क्लॉज 3 काय सांगतो की कॉम्पिटंट ऑथॉरिटी shall not entertain. Competent authority shall not entertain the application of the person who is not the licensee. आता who is not the licensee एवढं किचकट कशाला सांगायचं होतं, म्हणजे थोडक्यात काय, that is competent authority can entertain
the application of licensee and not other than licensee, of licensee only असं म्हणूयात आपण. ठीक आहे, जेवढं सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये आपल्याला ठेवता येईल तेवढं ठेवायचा प्रयत्न करू. आता ज्यावेळेस आपण लँडलॉर्डची डेफिनेशन बघणार आहे सेक्शन 7 मध्ये. आता कसं होतं ना, ज्यावेळेस ऑर्डिनरी कोर्टाकडे ज्युरिडिक्शन जाते त्यावेळेस लँडलॉर्डची व्याख्या थोडीशी डिफरंट होऊन जाते की लँडलॉर्ड इन्क्लुड्स मध्ये नेमके कोणते पर्सन येणार आहेत आणि लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लुड्स मध्ये कोणते येणार आहेत. ज्यावेळेस कॉम्पिटंट ऑथॉरिटीचा प्रश्न येतो त्यावेळेस लँडलॉर्ड वेगळा असतो. सो दॅट ह्या सेक्शन 24 मध्ये लँडलॉर्ड कोण आहे आणि कोण नाही याचं थोडंसं कॅटेगरायझेशन दिलंय ते आपण बघूयात. आणि सेक्शन 7 बघताना लँडलॉर्डची डेफिनेशन बघताना पूर्ण चार्टच बघू. अख्खे MRCA मध्ये लँडलॉर्ड इन्क्लुड्स कोणत्या सेक्शन मध्ये कोण आहे आणि लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लुड्स कोणत्या सेक्शन मध्ये कोण आहे. सेक्शन 24 चं एक्सप्लेनेशन. सेक्शन 24 चं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये पहिलं आहे लँडलॉर्ड इन्क्लुड्स. लँडलॉर्ड इन्क्लुड्स मध्ये कोण आहे तर सक्सेसर इन इंटरेस्ट हू बिकम्स द लँडलॉर्ड ऑफ द प्रिमाइसेस. सक्सेसर इन इंटरेस्ट, सक्सेसर इन इंटरेस्ट हू बिकम landlord of the premises, landlord of the premises after the death of the landlord. ऍक्च्युअल लँडलॉर्डचा इंटरेस्ट ज्याला येणार असेल सक्सेशनने, मे बी त्याचा मुलगा असू शकतो, तर आफ्टर द डेथ ऑफ द लँडलॉर्ड कोण होणार आहे त्याचा मुलगा. सक्सेसर इन इंटरेस्ट, साधं सिंपल. ठीक आहे. सेकंड ऍस्पेक्ट लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लुड्स. लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लुड्स. लँडलॉर्ड इन्क्लुड्स याला बॉक्स करू शकता तुम्ही. लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लुड्सला बॉक्स करा. ठीक आहे. आता लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लुड्स मध्ये कोण येतं. tenant or subtenant who has given premises on license. Tenant or subtenant who has given premises on license. आता सेक्शन 25 to 32 आपण एक सबटेनन्सीचं चॅप्टरच बघणार आहे की टेनंट आणि सबटेनंट कशा पद्धतीचं रिलेशन आहे. म्हणजे थोडक्यात लँडलॉर्ड, टेनंट आणि टेनंटने ठेवलेला सबटेनंट. सबटेनंट कधी टेनंट होतो, टेनंट कधी लँडलॉर्ड होतो. तर सेक्शन 24 बघताना टेनंट किंवा सबटेनंट लँडलॉर्ड होत नाहीत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कारण की स्पेशल प्रोव्हिजन आहे. तसं बघायला गेलं तर ज्यावेळेस लँडलॉर्ड, टेनंट आणि सबटेनंट असं रिलेशन असते ते सेक्शन 25 चालू सेशन हे होतो का ज्यावेळेस टेनंट मरतो त्यावेळेस सबटेनंट टेनंट होतो. ठीक आहे. आणि काही काही 1-2 सेक्शन्स असे पण आहेत की लँडलॉर्ड टेनंट होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात कसं, टेनंट लँडलॉर्ड होऊ शकतो कशा हिशोबाने, ज्यावेळेस त्यांनी सबटेनन्सी दिलेली असते त्याचा जो सबटेनंट असतो त्या सबटेनंटसाठी त्याचा लँडलॉर्ड कोण, टेनंट. लक्षात येते. एक एक्सप्लेनेशनचा तिसरा मुद्दा जो आहे तो पण घेऊयात आपण. आता एवढा सगळा गोंधळ जो आहे लायसन्स वरती देणे घेणे, काय रेंट्स वगैरे, स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीजेस, हा सगळा गोंधळ चाललाय कशामुळे, कोणते ते जे ॲग्रीमेंट आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. तर ते जे ॲग्रीमेंट असतं ना, ॲग्रीमेंट ऑफ लायसन्स इन रायटिंग अँड ॲग्रीमेंट ऑफ लायसन्स इन रायटिंग. आता हे ॲग्रीमेंट रायटिंग असलं पाहिजे, रजिस्टर्ड असलं पाहिजे. हे ॲक्च्युअली आपण बघणार आहेत सेक्शन 55 मध्ये.
in writing shall be conclusive evidence of the fact stated therein. Shall be conclusive proof. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सेक्शन 24 कव्हर होतो. आता सेक्शन 24 नंतर की हे जे ऑब्लिगेटरी थिंग्स आहेत, लँडलॉर्ड असू दे, टेनंट असू द्या, टेनंटनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, लँडलॉर्डनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, तर ते सगळं कंट्रोल करताना सेक्शन 55. तर सेक्शन 6 सोबत 24 झाला. रेसिडेन्शियल प्रिमायसेससाठी लक्षात ठेवायचा, रेसिडेन्शियल प्रिमायसेस, जर रेसिडेन्शियल प्रिमायसेस आहे तरच कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ज्युरिस्डिक्शन आहे, म्हणून मग ती पुढे लिंक सरकत जाते. लँडलॉर्डनी कुठे ऍप्लिकेशन करायचं, तर कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ऍप्लिकेशन करायचं. कॉम्पिटंट ऑथॉरिटीची ऑर्डर आल्यानंतर मग टेनंटचं ऑब्लिगेशन काय येतं. त्यामुळे समजा ते जर रेसिडेन्शियल प्रिमायसेससाठी नसेल तर मग म्हणजे थोडक्यात कशासाठी असेल, कमर्शियल प्रिमायसेससाठी असेल, कमर्शियल पर्पजसाठी असेल, तर मग ते ऑर्डिनरी कोर्टाकडे ज्युरिडिक्शन जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता सेक्शन 55 जे की ॲग्रीमेंट ऑफ लायसन्स बद्दल एक्सक्लुझिव्हली सांगतं, तर ते सेक्शन 55 बघूयात आपण. सेक्शन 55. Tenancy agreement to be compulsorily registered. Tenancy agreement to be compulsorily registered. ठीक आहे. आता सेक्शन 55 वरती 2010ला प्रश्न विचारलेला आहे. MCQ थोडक्यात 16ला आहे, 17ला आहे, 19ला 2 प्रश्न आहेत. त्याच्या पनिशमेंट वरती प्रश्न आहे. त्यामुळे सेक्शन 19चे सगळे छोटे छोटे बारकावे आपण पॉइंटर्स मध्ये घेऊयात. ठीक आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा घेऊयात आपण. एनी ॲग्रीमेंट ऑफ lieu and license or of letting premises letting premises between the landlord and tenant or license or licensee. लक्षात घ्या, तेवढं लक्षात घ्या. shall be in writing. shall हा शब्द वापरला. shall be in writing and registered under Indian Registration Act. Indian Registration Act 1908. In writing आणि registered कसं पाहिजे, shall be. आता सेक्शन 55 काय करते, ऑब्लिगेशन टाकते ना, टेनंट वरती असू नये तर लँडलॉर्ड वरती असू द्या, शाल बी ते रायटिंग मध्येच पाहिजे किंवा रजिस्टर्डच पाहिजे. त्यामुळे मग लँडलॉर्ड काय करते, सेक्शन 6चा आदर्श बघतंय की स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज किंवा अख्ख्या ऍक्टच्या प्रोव्हिजन्सच लागणार नाही किंवा सेक्शन 55च ऍप्लिकेबल होणार नाही. त्यामुळे हे शालचं जे ऑब्लिगेशन आहे ते काढून टाकण्यासाठी, स्वतःवरचं ओझं काढून टाकण्यासाठी तो काय करतो, 11 महिन्याचा करार करतो. नॉट लेट फॉर द कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 year. लक्षात घ्या. म्हणून सेक्शन 55. समजा त्याने 1 yearच्या वरचं जर ॲग्रीमेंट केलं तर मग सेक्शन 55 नुसार त्याला कंप्लायन्स करणं भाग आहे. ठीक आहे. हा झाला सेक्शन 55चा क्लॉज 1. आता पुढे घेऊयात आपण. मे बी क्लॉज 1 किंवा क्लॉज 2 मध्ये एक्झॅक्ट मी जे सांगतो ते नसेल, कारण की क्लॉज थोडेसे तोडून आपण आपल्या हिशोबाने पॉइंटर्स घेतोय. ठीक आहे. आपलं काय आहे, शेवटी MCQ सुटला पाहिजे. MRC काय मेन्सला आहे नाही. ठीक आहे. शाल बी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908. त्यानंतर आता हे ॲग्रीमेंट तसं बघायला गेलं ना, रजिस्टर करून घ्यायचं ऑब्लिगेशन कोणाचं आहे, लँडलॉर्डचं ऑब्लिगेशन आहे. तर दुसरा पॉईंट लिहून घेऊ आपण. सेकंड पॉईंट,
द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गेटिंग सच ॲग्रीमेंट रजिस्टर्ड, द responsibility of getting such agreement registered shall be on the landlord, shall be on the landlord. परत बघा, शाल बीचा उपयोग केलेला आहे कोणावरती आहे? ऑन द लँडलॉर्ड. MCQ विचारला जाऊ शकतो, ऑन द लँडलॉर्ड और ऑन द टेनंट. कोणावरती आहे? लँडलॉर्ड वरती आहे. त्यानंतर थर्ड पॉइंटर घेऊ आपण, की समजा लँडलॉर्ड आणि टेनंट मध्ये काही वाद झाला की या प्रेमायसेसचं इव्हिक्शन झालं पाहिजे, म्हणजे टेनंट तिथनं गेला पाहिजे की नाही गेला पाहिजे, किंवा त्याने सो अँड सो स्पेसिफिक रेंट दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे. तर या संदर्भातला जर काही वाद निर्माण झाला तर मग सेक्शन 55 नुसार टेनंट प्रिव्हेल्स ओव्हर द लँडलॉर्ड. ठीक आहे, म्हणजे काय, इथं टेनंटला जरा बऱ्यापैकी आधार दिलेला आहे सेक्शन 55 ने, त्यामुळे लँडलॉर्डने आधीच काड्या करून 11 महिन्याचा करार करून घेतला. आपण तिसरा पॉइंटर लिहून घेऊ, की if dispute arises between tenant and landlord, then tenant will prevail over the landlord. कोण? टेनंट. द टेनंट विल प्रिवेल. याला अंडरलाईन करा. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचा जो तिसरा क्लॉज आहे, जो आपला चौथा पॉइंटर असणार आहे, की पनिशमेंट. चार्ट तर बघितला आपण पनिशमेंटचा. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, मी जर पाठोपाठ पुसत असेल तर. चौथा पॉइंटर, एनी लँडलॉर्ड who contravenes the provision of section 55 punishable with ठीक आहे, पनिशेबल विथ काय? 3 months, 5K आणि बोथ. 5K म्हणजे काय? 5,000. ठीक आहे, 3 months, 5K और बोथ. तर अशा पद्धतीने सेक्शन 6 रेड विथ सेक्शन 24 रेड विथ सेक्शन 55. तर या तिघांचं रिलेशन कसं आहे, ही इंटरकनेक्टेड कसे आहेत, तर हे ते कशा पद्धतीने त्याचे आपण छोटे छोटे पॉइंटर्स बघून लक्षात घेतलंय. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर घ्या समजून. थँक्यू.